मित्रांनो, आता आम्ही निघालोय घराच्या इकडून. गाडीमध्ये हवा कमी झाली, हवा टाकून घेतो. पेट्रोल पंप. माझ्यावर डोळ्या नको ठेवतो हा, माझ्या नारळावर डोळा नको. मंदिरातला परिसर बघू शकता. हे बघा, हे मंदिर आहे इकडे. बघू शकता तुम्ही. शाळेची मुलं आले ते बघा, चीज करतात. शाळेची मुलं एवढ्या लांब आले बघ. ही बघ, ही बघ, ही बघ, ही बघ, ही बघ. अरे बाप रे बाप, ही बघ आमच्याकडे पर्यंत पोहोचली. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे ओल्ड गोव्यामध्ये परत. श्री महाल असा नारायणी मंदिर. मग तिकडून आम्ही बिर्ला राधाकृष्ण मंदिर तिकडे येणार आहे. मग तिकडून आम्ही बीच करणार आहे. तर चला आता जाऊया आपण. थोड्याच वेळात आता आम्ही निघणार आहे आता. तर आता वाजलेत आहे 10. आता 10 वाजता आम्ही निघणार आहे. तर चला मग जाऊया परत एकदा ओल्ड गोव्यात. मग तिकडून आम्ही बीच, बागा बीच वगैरे ते आज दाखवणार आहे तुम्हाला. चला तर मग जाऊया मित्रांनो. आता आम्ही निघालोय घराच्या इकडून. तर मग आता पुढे आम्ही काय काय बघणार आहे ते ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू बघा, मग समजेल तुम्हाला. गाडीमध्ये हवा कमी झाली, हवा टाकून घेतो. पेट्रोल पंप. हवा पुढे घे, पुढे घे, अजून हे थोडे, अजून पुढं. बस. किती झाले? हवा उतरते. चलो फिर अभी चलते हैं. नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आता अर्ध्यावाटे खूप लांब आहे. बिर्ला राधाकृष्ण मंदिर खूप लांब आहे. आम्ही राहतो तिकडे, त्याच्या गावापासून खूप लांब आहे. त्यामुळं थोडा वेळ झाला. आता वाजले 10 वाजता निघालो, आता 12:30 वाजायला आले. आम्ही आता फुल ते एन्जॉय करतच येतो आहे ना. त्यामुळं पूर्ण फिरत येतो. ते काय मध्ये जे काय भेटतं आहे ते इथे थांबलो आहे नारळ पाणी प्यायला. तर नारळ पाणी पितो. आणि एक पितो की ये नाही पितो. पकड जरा. गाडी आहे बघा. नारळ पाणी. आता थोडं नारळ पाणी टेस्ट करूया जरा. ऊन पण खूप वाढलंय. प्लॅन पण आता ते हे खातोय. मलाही चांगले हा. हे मला पाहिजे. माझ्यावर डोळ्या नको ठेवतो हा, माझ्या नारळावर डोळा नको ठेव. आता मलाही खाव्या, मलाही काढून देतात ते.
भविष्यात येऊ. तू पण एक अशी व्हिडिओ काढ. चल खा पटापट. ओपन कब होगा? 3 बजे. तर मित्रांनो आम्ही आलो बिर्ला मंदिरच्या इकडे आलेलो. तर बिर्ला राधाकृष्ण मंदिर बंद होता. ते 3 वाजता ओपन होणार आहे. आम्ही एवढं 2.5 तास ट्रॅव्हलिंग करून आलो होतो या ठिकाणी. तर ते बंद झालं. मग आम्ही बघितलं तिकडून एक म्हाळसा मंदिर होतं ज्या ठिकाणी आम्ही पहिले जाणार होतो. तर तिकडं मग बोललेलं चला तिकडून जवळ आहे तर तिकडून आलेलं. तर वाजला 1. इकडे आम्ही आता जस्ट पोचलो आहे. आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. तर मग जाऊया आतमध्ये. मित्रांनो आम्ही जस्ट दर्शन घेतलं आहे. तुम्ही बघू शकता हे पाठीमागं मंदिर आहे. हे बघा आता जस्ट दर्शन घेतलं आहे. तर आतमध्ये फोटो मोबाईलला अलाउडच नाही, त्यामुळे मी आतमधलं दाखवू नाही शकत. पण सुंदर अशी मूर्ती आहे आतमध्ये. मंदिरातला परिसर बघू शकता. हे बघा हे मंदिर आहे. इकडे मंदिराला आजूबाजूचा हा इकडे हॉल आहे. तिथं आता पण लग्न चालू आहे. इकडे हॉल आहे, आता लग्न चालू आहे. हे मंदिर आहे. आणि इकडे मी आता निघतोय. हा इकडून गाडी काढतोय. बघा इकडून गाडी काढतोय. मग आम्ही आता इकडून जातोय बिर्ला राधाकृष्ण मंदिर, जे की 3 वाजता ओपन होणार. आता वाजले तर थोडं जेवतो मग जाऊया. चला तर मग आम्ही इकडून निघतो आता. इकडे आता एक मोठा फंक्शन आहे यांचं लग्न आहे इकडे कुठेतरी त्या हॉलमध्ये. तर फुल पब्लिक, फुल गर्दी, फुल गाड्या आल्या. तर आता आम्ही निघतोय. आता जातोय बिर्ला राधाकृष्ण मंदिर. चला तर मग इथून आता आहे 15 मिनिटाच्या अंतरावर. तर आम्ही पोचलो आहे बिर्ला राधाकृष्ण मंदिर. असं बोलतात की नाईटला खूप ग्लो करतं. बघितले पण व्हिडिओ खूप आहेत नाईटच्या. एकदम मस्त मंदिर आहे बोलतात. नाईटला एकदम चांगलं ग्लो करतं. तर आता आम्ही चाललो आतमध्ये, बघूया. हे बघा बघू शकता कॅमेऱ्यामध्ये. बघा मंदिर बघा.
तर मित्रांनो खूप सुंदर असं मंदिर आहे. आता इकडे शाळेची मुलं पण आलेत. हे सकाळी किती वाजता ओपन होतं रे? सकाळी किती वाजता ओपन होतो? तर सकाळी ओपन 9 वाजता ओपन होतो सकाळी आणि 12ला काहीतरी बंद होतं आणि 3 वाजता ओपन होतं. बघू शकता तुम्ही शाळेची मुलं आले ते बघा चीज करते बघा. शाळेची मुलं आले. आम्ही आता राधाकृष्ण दर्शन घ्यायला चाललो. तर आम्ही आता चाललो आहे बीचवर, बागा बीचवर. तर तुम्ही गोव्याला जर नक्की आलात तर नक्की या टेम्पलला, बालाजी राधाकृष्ण मंदिर टेम्पल याला विजिट करायला नक्की या. मस्त सुंदर असं मंदिर आहे, आताच ओपन झालं आहे. तर तुम्ही बघू शकता पाठीमागं मंदिर आहे माझ्या. इकडे ओमकार आहे, तो 2 कपल आहेत त्यांचे फोटो काढतो आहे. तर सुंदर असं मंदिर आहे, पण आता ऊन आहे. आता आम्ही चाललो आहे बीचवर. तुम्हाला आता हा गोव्याला आला पण बीचवर नाही गेला अजून. तर आता आमचं पूर्ण प्रॉपर बाहेरचं फिरून सर्व झालं आहे. तर आता आम्हाला बीच जेवढे बीच आहेत तेवढे आता सगळे बघायचे आहे. तर आम्ही आता चाललो आहे बीचवर. आता जवळजवळ आज 4 वाजले. आम्हाला बीचवर जायला किती तास लागेल रे? 1 तास लागेल. 5 वाजतील. तर आम्ही आता बागा बीचला चाललो आहे. किती दिवसात ओपन केला नाही रे? बांधलं 22 हा महिने 22 महिने 22 मंथमध्ये बांधलं आहे मंदिर पाठचं पूर्ण. तर आता आम्ही चाललो आहे घरी नाही, बीचवर चाललो आहे. तर तुम्ही अजून पण आजच्या दिवसात जेवढे काय फिरणार आहे ते सर्व या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. तर कंटिन्यू राहा, ब्लॉग कंटिन्यू करा. बघा आता आम्ही चाललो आहे. आता आमचा गिम्बल ठेवला आहे सिक्युरिटीवाल्यांकडे. तो गिम्बल आता घेतो. बोललो गिम्बलनी शॉट घेईन. आता गिम्बलच नाही तर शॉट आता घ्यायचेच राहिले. तर मस्त मंदिर आहे. राधे राधे. चला जाऊया आता फटाफट. तर वाजले तर 4. ऊन पण जाम लागते. जरा कमी व्हायच्या आधी आम्हाला बीचवर थोडी मजा करायची आहे. आता एवढे आलो आहे तर बीचवर मजा करायलाच पाहिजे. त्यामुळं तो फटाफट चालला आहे. मित्रांनो इथं वास्को द गामामध्ये इथं शांतादुर्गा एक मंदिर आहे, टेम्पल, शांतादुर्गा टेम्पल. तिथे पण आम्ही आलो आहे. आता रस्त्यामध्ये लागले तर आम्ही तिकडे पण आलो आहे वास्को द गामामध्ये. मस्त आहे टेम्पल, या दर्शन घ्या. तर आम्ही चाललो आहे. चला तर मित्रांनो आम्ही आलो अगुडा किल्ल्यावरती. आता तुम्हाला हे दाखवतो व्ह्यू अगुडा किल्ल्याचा. तर खाली बीच पण आहे. तर जाऊया आता. चालतो जस्ट 50 रुपये पार्किंग आहे इकडे. पार्किंगचे 50 रुपये घेतले. आता आम्ही चाललो आहे. व्ह्यू बघा.
तर मित्रांनो आता आम्ही पूर्ण इव्हनिंग इकडे फिरलोय गोवा. पूर्ण लाटा आहे बघा किती मोठे येत आहेत. तर आम्हाला असं पळायला लागते कारण की आम्ही गाडी तिकडं पुढं लावली होती आणि पूर्ण फिरलोय इकडच्या मागचा इकडून पूर्ण फिरलोय. तर पूर्ण इकडे आता खालून आम्ही जातो इकडनं पूर्ण लाटा अंगावरती येत आहे. एवढं इव्हनिंगचा आहे. यो बघा यो पूर्ण लाटा. आता बघा वर कसा पळत येत बघा बघा. त्याला बोलतोय वरने आता याही नाही वरनं. यो बघा बोलतोय वरने. तर आम्ही अगोदा फॉल्टला आलो होतो इकडे. तर इकडे हा बीच अगोदा फॉल्ट शेजारीच अगोदा बीच. तर इकडे आम्ही आलोय. तर आता चाललो घरी. वाजले पण 6:30. आता घरी चाललोय. आता घरी जायपर्यंत आम्हाला 7:30 तरी वाजतील. 1 तास जाईल थोडंसं. तर उद्या आम्ही बागा बीचला जाणार आहे. आज पॉसिबल नाही झालं. एवढा इकडे टाइम गेला ना, नुसता लय टाइम गेला. तर आता उद्या आम्ही बागा बीचला जाऊ. तर तुम्हाला उद्या दाखवतो बागा बीचला. आणि थोडी आता इकडे एन्जॉय वगैरे केली. तर चला. तर मग हा ब्लॉग आजचा इथं संपवूया. आता घरी जाताना चार्जिंग पण नाही त्यामुळे मी तर चला मग आजचा ब्लॉग इथं संपूया. आता काळोखातनं काय दिसत पण नसेल तुम्हाला. ओके तर मग चला बाय बाय. गुड नाईट.